आज आम्हाला खूपच लेट झालं म्हणजे पाव संपले होते ना आणि पाव गरमागरम आपल्याला ताजे पाव लागतात. मग त्यामुळं कसं ताजं पाव मग आत्ता आणलं. कालचं शिल्लक लोक काय करतात, कालचं शिल्लक ठेवतात थोडंफार आणि मग ते सकाळी वापरतात. आपण तसं नाही करत. मग आज आम्हाला लेट झालं. आलो आता हे झाडून करून सगळं काढलं, सगळं स्वच्छ केलं, पाण्याचं ते झार भरून आणलं. इथंच फिल्टरचं पाणी भेटतं तिथून. तिचं चालू आहे हे पीठ वगैरे तेल वगैरे ठेवलं आहे. ते पहिला कस्टमर पण आला आहे, त्याने 5 वडापावची ऑर्डर पण दिली आहे. वडापाव कशी लागतात रे आम्ही? चांगलं लागते, म्हणजे टेस्ट चांगली आहे ना, साईज वगैरे मोठा आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. असं सगळं आम्ही काय करतो, सगळ्यांना विचारूनच, म्हणजे साईज लोक म्हणतात बारकी करा, मग थोडंफार बारकं. काल पाव बारके वडाच मोठे झालेले. मग नंतर खूप जण बोलायला लागले की थोडं बारकी करा. हिला हे असलं आणलं, तिला म्हटलं साडीत राहायचं, एकदम टॉप राहायचं, किंवा ड्रेस पण घालू शकते. मी पण आधी पण बोललेलो, काल पण तशाच कमेंट आल्या. म्हणलं लोक खात्यात येत्यात जात्यात, आपलं चुकून माकून बायांची केस कसे असे निघतात ना, मग ते कुठं आपल्या पदार्थात पडू नये म्हणून तिथे सेफ्टी कवर त्याच्यासाठी आणलंय. मला पण आणलंय, मी पण घालणारच आहे. पण मला अजून काहीतरी काम आहेत. आता काय आहे का माझ्या मागं आता काम? काय बोलत होतो ना मी आता, काय तर करतो म्हणून. हां तो खिचून निघतात आणि ही म्हणते असलं नकोय, मला लाज वाटते. म्हणलं लाजायचं कशाला, थांब ना इकडं कर. असे व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे केस एक पण बाहेर राहू नये. कान मोकळे केले तरी चालतील, फक्त केस. काय काय बोलते आता? काय वाटतं का? पहिलं लाज वाटते म्हणत होती, पण आता काही वाटतं का असं? नाही ना. मग तसंच याची पण सवय होती. उलट लोकांना एक चांगलं इम्प्रेशन पडल. शिटीत असतं तसं आपण गावात करायला. हा मला काम आहे ना, ते स्कॅनर चिटकवायचं आहे, चिकट टेप आणावं लागेल. आता ते अजून आणायचं काय, किती तर वस्तू काय व्हायला लागले. रोज आणायचंच असतंय ना, काय ना काय. इकडून पैसा येतं इकडं जातं, इकडून येतं इकडं जातं, असंच व्हायला लागले. पाणी वेस्ट नाही करायचं बाई. ते आपण पाणी विकत आणतोय 10 रुपयाला, ते भरून देतात. ती बाटली आपलीच आहे, पण त्यात आपण इथून फिल्टरचं पाणी आणतो. तर चला, अजून आज ही चटणी पण बनवलंय. काल कोणतर कमेंट केलेलं त्यावरूनच टेस्ट करून पण बघितलंय मी, मस्त लागली आहे मला तरी. मला कुणी तर ते सांगा बरं, ती व्हाईट चटणी कशाची असते, वड्यासोबत असते ती. कालचं पीठ लय घट्ट झालेलं पूजा, म्हणजे असे मोठे मोठे वडे होते. एवढं घट्ट पण नाही, पातळ पण नाही, ते पण वडे पण लय मोठे पण नाही, लय छोटे पण नाही, एक साईज पकड. बाबा रात्री बोलत होते, मी काल बाबा आले आपल्या इथं बघायला, म्हणजे कसं काय चाललंय यांचं. नाहीतर ते येत नाही. मग बघितलं त्यांनी तर म्हणे थोडेसं बारीक करा, लय मोठे व्हायले, साईज बरोबर म्हणजे मॅच होत नाही. असं एक मोठं एक बारकं असं होतंय ना. मसाला पण जास्त काही नाही एक्स्ट्रा करत आम्ही, जसं जसं जमल तसं. तर या व्हिडिओला कंटिन्यू बघा. आम्ही अजून लोकांचा घेऊ आपण, लोकांच्या प्रतिक्रिया काय काय येतात आपल्या वड्याबद्दल, ते याच व्हिडिओत दाखवणार आहे अजून मी. ही छोटी मॅडम आपली, तेलाची कढई तिथं असते, तिथं बिलकुल जवळ नाही येऊ द्यायचं हिला. खाली उतर, अजून नाही गरम कराया, पण तरी पण सवयच लागू नाही द्यायची. स्कॅनर वगैरे चिटकून द्यायचं. सारखंच फील व्हायला लागले. मी पण लावले. मला म्हणते तुम्ही काढा, तुम्हाला कुठं केस मोठले. म्हणलं आता तिला कसं लाज वाटू नये त्यासाठी मी पण टाकतोय. म्हणजे कसं आजच्या दिवस मी फक्त घालणार, म्हणजे तिला काय नाही वाटलं, म्हणजे तिला पण सवय म्हणजे मला बघून त्याची पण थोडीशी धाडस होईल. इकडं हो माग लांब बाजूला, हो लांब इकडं खुर्ची घे. चल उठ तिथून. स्कॅनर चिटकवायला चिकट टेपच लागेल. आता पोर आले तर मागू. तो आता शाळा वगैरे सुटते आता, तर मग तयारी करून घेऊ. बघा बरं ही साईज कशी वाटते तुम्हाला, की थोडस वाढवायचं बघ आत्ताच. आता हे लक्षात ठेवायचं, आता तुझे बनवते ना त्याचा किती होतोय मोठा.
मग जर वाटलं तुला छोटं मग अजून थोडं याच्यापेक्षा पीठ वाढवायचं. मसाला पण तू ज्यावेळेस टाकते ना किती मसाल्यात किती मसाला टाकते हे सगळं लक्षात ठेवायचं. म्हणजे परत तसंच चव यावी. एकदा चव वेगळी एकदा वेगळी असं नाही व्हावं. बरोबर सगळं यावं. पहिल्यांदाच आलाय आपल्या स्टॉलवर. वडापाव कसा लागला? एक नंबर. खरंच आहे ना चांगली टेस्ट. येत जा कधी पण. हां थँक्यू. शाळा सुटली एक मस्त असा पहिला लॉट संपलाय. आता ती चालली आहे घरचं काम आवरायला. जाते ना त्याच्यावर पेपर नाही झाकायचा. तेच त्याच्यावर झाक. आणि ते दुसरं होतं ना तेलावरती दुसरं काहीतरी झाकाय. त्याच्यावर पेपर हे आहे ना खाली रिकामं ते ढाक ना वरून. असंच राहू असू दे ना याच्यावर ठेव आणि तो असाच वरून ठेव. मग पेपर टाकलं ना ते वडे मग असे नरम होतात. जणू की असं वाटतं मग हे असं वाटतंय ना की व्यवस्थित शिजलंय की नाही असं वाटतंय. मग ते पेपर हां. आणि फोन कुठं आहे तुझा? मोबाईल सोबत नाही. फोन केला की त्रिशा कुठे गेली? हे पोर आहेत चालू आहे त्यांचं खाणं. यांनी व्हिडिओत पण सांगितले टेस्ट कशी आहे म्हणून. आहे ना चांगली? आवडली? चांगले आहे. त्यांना विचारलं पण मी की आमच्या इथं गाव आहे भातंबरे तिथली टेस्ट आणि यामध्ये खूप फरक आहे का कसं. म्हणजे आहे चांगले त्याच्यासारखीच लागते ना. त्यासाठी लागते. थँक्यू. तेच करायचं आहे आपल्याला. म्हणजे जे फेमस आहे ज्याच्याकडं जास्त गर्दी असते तिथली जशी टेस्ट ती क्वालिटी आपण पकडून चालायला लागलो. काल जास्तच वडे मोठे झाले. ते पोरं म्हणायला लागले एवढे मोठे नको पाव बारकान वडे मोठे होतात. मग आम्ही साईज कमी ठेवला आज थोडंसं. तरी पण आहे सगळ्यांना आवडली म्हणजे साईज वगैरे पण. जाते का मग? हां पाणी वगैरे झारचं चांगलं सगळं. ते भजे मागतात ना रोजच आले की मग असं मला वाटतंय की एकीकडं पीठ बनवून ठेवत जायचं आहे थोडंसं. तर मग माप कुठं आहे पूजा? वजन ते आपली ID सर्च करतात. त्यांना माहीत आहे ते मधलं आहे ना त्याला माहीत आहे नितेशला. पण ते इकडला अलीकडला आहे त्याला नाही माहीत. तर त्याला देतोय तो ID आपले कायचे निवांत. तू सबस्क्राईब केलंय ना आधी मला? केलंय. थँक्यू. तुमच्या गावातल्या सर्वच पोरांनी केलंय जवळपास. आता तुमचा पण येईल व्हिडिओ नंतर. हा व्हिडिओ येईल 2-1 वाजता पडेल. बरं झालं म्हणजे त्यांनी आपल्याला एक सबस्क्राईब पण वाढवून दिलं. थँक्यू. म्हणायच पाहिजे. आत्ता वेळ शांततेची. आता काय कोण एवढं जास्त गर्दी नसते सध्या. आता एक ब्रेक चांगला भेटतो तोपर्यंत तुमची वहिनी जाईल सगळी कामं आवरून येईल. आज काही जास्त मसाला तिकडला पण एवढं इथं आहे तेवढंच आहे ना. तिकडं रेडी नाही की नाही. राहू दे काही गडबड करू नको. कमी पडेल जसं तसंच करू. तू खाल्ला ना भैया वडापाव? चांगला होता टेस्ट. थँक्यू. कुठला आहे? नारेवाडीचा. येत जा. म्हणजे असं आवडतं सगळ्यांना. ते पोरं बोलत होते की सर्विस मस्त आहे तुमची. केस वगैरे सगळं झाकून व्यवस्थित आहेत तुम्ही. इकडं शाळा आहे ना समोर. शाळेजवळच करणार होतो आम्ही पण म्हणलं कुठं उगं शाळेच्या आवारात करावं. आणि तिथं अजून तिथं खूप चाललं असतं खरं तर. पण 4 नंतर मग ते तिकडं चाललंच नसतं ना. कारण 4 नंतर लोक इथंच जमतात. आता तू जा फटाफट काम आवरून. का नाराज व्हायला लागली? आज सारखा धंदा अजून नाही झाला म्हणून कमी जास्त विचार नाही करायचा. एकदम फिरायचं. रात्री मी इथं किती ओरडत होतं सर्कस असताना. एन्जॉयच करत होतं. म्हणलं काय. आणि परत आम्ही बंद केलं. संपलं आमच्याकडं होतं ते. नाहीतर अजून आमची रात्री खूप विक्री झाली असते. आता तयार तर आहे. कुणी आलं की मी देईल. नाहीतर बनवून पण देईल मी. काय नाही आता मला जमलं आहे. पीठ तर आहे सगळं आहे. मसाला आहे. तेल गरम करेल आणि देईल. पण तू लवकर येत जा गं. तू लक्ष्मी आहे ग. तू खरं माझी लक्ष्मी आहे. तू असली ना की मग चांगलं म्हणजे मला पण धाडस येतं. लोड पण ते पण नाही पण एक वाटतंय म्हणजे तू असली ना मला आधार असं धीर येतो.
धाडस आहे खरं. काल आपण असं वडापाव खात नव्हतो काही तर आपल्या गल्लीत ते म्हणे की तुमची विक्री होईना म्हणून तुम्हीच खात बसले की काय. पण त्यांना काय माहिती आमच्या पोटाला काही अन्न हवं की नाही, दिवसभर माणूस किती दमणार की नाही, बरोबर आहे का नाही. आज सगळे याचं नवल करतात. चांगलं किती पोरं बोलत होते म्हणे खूप मस्त सर्विस आहे तुमची. केसांची सुरक्षा बघितली ना त्यांनी. कान काढावं लागेल का बाहेर असं, माझं कानात काय आहे म्हणून कानात टाकायलोय. आली बघा त्रिशा. कुठं गेली ती तू? तिथं नको जाऊ त्रिशा, तिथं नको जाऊ, इथं बस. चल ये. तिनं आता एक वडापाव खाल्लाय. त्रिशा इथं ये, नको जाऊ. त्यासोबत चिकन बेसन पहिलीच्या तिकडं जाती का तू आपल्या शाळेत?